नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला आनंदात सुखात जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. देशभरामध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा होतो. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण दुर्गा मातेची सेवा करत असतो. दुर्गा मातेच्या 9 रूपांची आपण पूजा करत असतो. नवरात्रीचा हा सण आहे तर तो हा दुर्गा मातेला समर्पित आहे. असे म्हणतात की अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये दुर्गा मातेने 9 दिवस महिषासुराशी युद्ध केले होते आणि 10व्या दिवशी त्याच्यावर विजय मिळवला होता. म्हणून नवरात्र हा साजरा करतात आणि तेव्हापासून 9 दिवस आपण देवीच्या या 9 रूपांची पूजा करतो. देवीची ही जी 9 रूपे आहेत तर ती ऊर्जा आणि शक्तीची देवता मानल्या जातात. नवरात्री ही स्वच्छता, पवित्रता आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं. नवरात्रीला अत्यंत पवित्र स्थान आहे. नवरात्रीमध्ये आपण अनेक प्रकारच्या सेवा, उपाय करत असतो. त्याचबरोबर घरोघरी घटस्थापना होते. अखंड दिवा आपण लावत असतो. आपल्या या हिंदू शास्त्रामध्ये नवरात्रीमध्ये जे काही आपण उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला फळ मिळत असते. नवरात्रीमधील प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी आपण 9 दुर्गा रूपांची पूजा करत असतो आणि आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो. असाच एक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. आपल्याला नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये कधीही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा काही वस्तू घरामध्ये घेऊन यायच्या आहेत. हा जर उपाय तुम्ही या नवरात्रीमध्ये केला तर तुमचे जे काही 60 पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल. अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला कृपा आशीर्वाद देईल आणि फक्त 24 तासात घरातील सर्व अडचणी, नजरबाधा दूर होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे येणारे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे 9 दिवस खूप शुभ मानले जातात. या 9 दिवसामध्ये माता लक्ष्मी, दुर्गा माता आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि आपण 9 दिवसामध्ये हे जे काही उपाय करू तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते व आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते. आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही. प्रत्येकाच्याच अनेक इच्छा असतात. त्या आपण कितीही प्रयत्न केले तरी काही इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा घरामध्ये सतत वादविवाद, संकटे येत राहतात. घरामध्ये सुख शांती नांदत नसते. जर घरामध्ये सुख शांती समृद्धी नसते, त्याचबरोबर पैशाच्या अडचणी येतात. तुम्ही कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्ण होत नसते. घराची प्रगती होत नाही. सतत आजारी पण म्हणा, काही ना काही कुठल्या ना कुठल्या मार्गाने लक्ष्मी टिकत नाही. तर आपण जर का हे उपाय केले या नवरात्रीच्या काळामध्ये तर तुमच्या कष्टाला देखील नशिबाची साथ मिळेल आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळेल. आता आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घरात घेऊन यायच्या आहेत त्याबद्दल माहिती पाहूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुळस. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीला खूप शुभ मानले जाते. तुळशीमध्ये साक्षात भगवान विष्णू आणि लक्ष्मी वास करत असतात. ज्या घरामध्ये तुळस आहे तर त्या घरामध्ये कधीही कोणतेही वाईट संकट येत नाही. तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर आपल्याला एक तुळशीचं रोप या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कधीही घेऊन यायचं आहे. आपल्याला नवरात्रीमध्ये तिची सेवा, पूजा, उपाय करायचे आहेत. असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल व माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल व तुम्हाला कृपा आशीर्वाद देईल. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे चांदीचं नाणं. तर चांदीचं नाणं आपल्याला या 9 दिवसामध्ये घरी घेऊन यायचं आहे. त्याची पूजा करायची आहे. ही पूजा केल्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल व सुख समृद्धी येईल. घरातील अडचणी दूर होतील. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीचं चित्र किंवा फोटो आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो घेऊन येऊ शकता. त्यानंतर आपल्याला त्या फोटोची पूजा करायची आहे. माता लक्ष्मी हे दुर्गा मातेचंच एक रूप आहे. आपल्याला दुर्गा मातेची आपण पूजा केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि जे काही तुमचे संकटे आहेत तर ते दूर होतील. त्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट घेऊन यायची आहे ते म्हणजे सौभाग्याचं सामान. सौभाग्य
चं सामान जे आहे तर ते आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. तुम्ही हे सामान घरी घेऊन एखाद्या ताटामध्ये काढून एखादी साडी, खण नारळ घेऊन एखाद्या सुवासिनीची ओटी देखील भरू शकता. नवरात्रीच्या काळामध्ये ओटी भरण्याला देखील खूप महत्त्व आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, तुम्हाला अखंड सौभाग्य व तिचा आशीर्वाद देईल, तुमच्या पतीची प्रगती होईल. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे लक्ष्मीची पावले. तर लक्ष्मीची पावले ही खूप शुभ मानले जातात. ही पावले आपल्याला घरात घेऊन यायची आहेत. फक्त ही पावले धातूची असावी. ही पावले आपल्या देवघरात ठेवून आपल्याला याची पूजा करायची आहे. यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येईल व तुम्हाला आशीर्वाद देईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. तर हळद ही प्रत्येकाच्या घरात असते, पण नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्याला एक हळदीची पुडी आणायची आहे. आपल्या देवघरात ठेवून ही आपल्याला हळद आपल्या स्वयंपाकात वापरायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपण हळदीचे जे काही उपाय करू तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते व आपल्याला आशीर्वाद देत असते. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न झाली म्हणजेच भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मीठ आपल्याला खरेदी करून आणायचं आहे. आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ते आपल्याला स्वयंपाकात वापरायचं आहे. मीठ हे लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. लक्ष्मीला मीठ देखील खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला मिठाची देखील पूजा करून ते आपल्या स्वयंपाकात वापरायचं आहे. असे केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, तुमच्या घरामध्ये कशाचीही कमी पडणार नाही. अशा प्रकारे ह्या ज्या काही वस्तू आहेत मी तुम्हाला सांगितल्या आहेत. या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला कधीही या वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत, त्याची पूजा करायची आहे. यामुळे तुमचे सर्व 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, विघ्न आहेत ते दूर होतील. तुम्हाला ह्या कोणत्याच वस्तू खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही हळद देखील आणू शकता किंवा मीठ आणले यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणून तिची पूजा करू शकता. नवरात्रीमधील कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये आपल्याला 9 दिवस घराची स्वच्छता देखील करायची आहे. कारण ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करत असते. आपल्या घरातील कोपऱ्यानं कोपरा आपल्याला पुसून घ्यायचा आहे, सगळा कचरा काढायचा आहे व स्वच्छ ठेवायचा आहे. त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात वास करेल. जिथे लक्ष्मी वास करते त्यांच्या पाठोपाठ भगवान विष्णू देखील आपल्याला घरात येत असतात, आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही हळदीने किंवा कुंकवाने देखील स्वस्तिक काढू शकता. स्वस्तिक जर का आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर असेल तर घरात सकारात्मकता राहत असते. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही अजून जर तुमच्या दरवाजावर स्वस्तिक काढले नसेल तर नवरात्री सुरू आहे तोपर्यंत आपल्याला हे स्वस्तिक आपल्या प्रवेशद्वारावर काढायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या काही वस्तू आहेत या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या घरात घेऊन यायच्या आहेत. यामुळे तुमचे सर्व दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या अडचणी 24 तासात दूर होऊन ज्या काही नजरबाधा आहेत त्या दूर होतील. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.